कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगदवंदे विश्वमान्य सफल संत कंठ श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरता घेतला. टाळी वाजवा, भजन करा. अभंग तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील पहिल्याच दिवसाच्या सप्त्यातल्या कीर्तन रूपी सेवेकरता. चलाचा पहिला दिवस आहे, थोडासा उशीर झाला. सुरुवातीला उशीर झाला तर थोडासा कीर्तनाला उशीर होईल. म्हणजे शिवभाऊ टाइम सांगा, किती वाजे लोक कीर्तन करायचं? नाही पहिले माहित असलं आणि बरं राहायचं. ते मग वक्तावर मग झापू टाकू का गुल्ल्या टाकू, ते कामाची गोष्ट. पहिले माहिती 9:30. आता किती वाजले? 9:15. 8:39 झाले बाई. 9:30 किती पाहिजे ताई? 21, 29, 51 मिनिटं. 51 मिनिटं भरपूर झाले नाही का? 51 मिनिट कमी झाले का? 51 मिनिटात तर 51 जिल्हे पेटून टाकतो. 51 मिनिट कमी झाले का? लोकांनी त्या 51 मिनिटाची किंमत नसेल वाटत तर त्याने एका सेकंदाची विचाराव किंमत ऍक्सिडेंट होणार आले. एका सेकंदाची किंमत कुटुंब मातीत जाते एका सेकंदात. आणि हे नसेल पटत तर आपल्या बायकोने जाऊन विचार जा. डिलिव्हरीच्या वेळेची ते 5 मिनिट किती खराब आहे हो. ते मला ते 5 मिनिट तुमच्याकडे पाहिजे होते हो. टाइम लय बघा. 51 मिनिट काही कमी नाही. 51 मिनिट काही कमी नाही. पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. परिहार द्यायचा काही गरज नाही. सर्व्याच्या वैकीचा हा काही सर्व्याच्या वैकीचा. हे पोरगीच वाटते हे वय का कोणते आता आला मी चोकदार बाबा आम्ही तर ते एक बाई म्हणे होत नाही बाई उद्या येतो. ती पोरगी म्हणे चाललं म्हणे गेल्या वर्षीचा साल म्हणे पण त्याचा काही म्हणते म्हणे लोकांनी. आता येता म्हणजे अमरावतीच्या स्टँडवर एका बाईने 20 रुपये दिले दक्षिणा. माझ्या ओळखीचे नाही काहीकीचे नाही. ते म्हणे तुम्ही आमच्या गावात आलते म्हणे. म्हणलं का कसं ओळखलं बाई? तुमचे दात पाहिजे की ओळखी होते. नाही दिलेले बरे ना 20 रुपये. त्याला त्या कॉन्टॅक्टवर विनोदाचार्य टाकलं म्हणून होय बरं. हे याची काही गरज नाही. याची आहे का गरज? याची गरज आहे का? पण थोडंसं हसवा लागतं. काऊन हसवा लागतं? प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे का नाही? प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. या लेकराला अभ्यासाचं टेन्शन, मोठ्या मोठ्या बाळाला आपली पोरगी मोबाईलवर बिजी आहे म्हणून टेन्शन, माणसाईला 12वीत पोरग अटकलं म्हणून टेन्शन, शेतकरी आईला भाव नाही म्हणून टेन्शन, कोणाची कोंबडी अंड देत नाही म्हणून टेन्शन, कोणाची म्हैस जंदत नाही म्हणून टेन्शन, कोणाची गाडी घसरून पडली येता येता त्याचं टेन्शन. सप्त्यावाल्याने टायमावर कीर्तन चालू नाही झालं, कार्यकर्त्याने ते टेन्शन नाही. टेन्शन नाही का? आणि टेन्शन त्याच वेळेस फ्री होते ज्यावेळेस तुम्ही हसाल, त्यावेळेस टेन्शन फ्री होते. तेवढ्या टायमापुरतं. आणि टेन्शन फ्री झालं नाही तर कीर्तन डोक्यात बसत पहिले टेन्शन गायब कर लागते. म्हणून पहिले लोकांना हसवतो मी नाही का? तसं मला पाहिलं कीच लोक हसते, फुटू काढते काही काही जण. आणि आमच्या भागात नाही फुटू युक्त लोक लोहा लोखंडावर रांगोळीच्या भावात माहीत फुटू. बरं घेणारं गिऱ्हाईक कोणतं? त्याचे स्पेशल गिऱ्हाईक आहे. ज्याचे लेकरं ताणी आहे ताणला ते बाया घेते. लेकरू लढलं की दाखवते. लढतं का भोंग्याला दाखवला की मुकच राहायची. काय ताकद आहे मुले पाहिल्यावर लोकांना मुक नाही राहायचे. विठ्ठल विठ्ठल उशीर झाला कीर्तन करतो मंदा मंदातून थोडस झाला तर विनोद करू, झाला तर जबरदस्तीनं करत. कवाय नॉर्मल डिलिव्हरी बरी असते, सिजर सुधी नसते. जबरीने विनोद करायचा नाही. सहज झाला तर सर्वजण एकदा भजन करून कीर्तनाला सुरुवात करू. कारण भजन केल्याशिवाय कीर्तनाला रंग येत. आणि तसं अर्थ कीर्तनकार स्वतंत्र नसते.
आजचा आणि 7व्या दिवसचा आणि काल्याच्या दिवसचा कीर्तनकार बांधून असते मर्यादेनं. काऊन आज नामपरभंग घ्या लागते. तुम्ही काही सांगशाल तरी नामाचं महत्व सांगा लागते. आजच्या दिवस नामाचं जर देवाच्या महत्व नाही सांगितलं तर तुम्हाला कीर्तन 7 दिवस कसं समजल. विठ्ठल विठ्ठल सर्वजण एकदा भजन करू आणि कीर्तनाला सुरुवात. मंगल भावना रोजच म्हणतो ना आपण. रोजच आहे ना चालू. काल मालेगावच्या तिकडे शिरपूरले होतो, परवा दिवशी हिंगण गाठले होते, उद्या हिंगोलीकडे. आमचं रोजच आहे काय आपलं. पण तुमचं रोज होत नाही ना. सप्त्यापर्यंत आहे. सप्ताह झाला की मग एकदा तुम्ही भजन करा. आता तुम्ही थांबा. राम सिया राम म्हणा तुला. आग्या उठल्यासारखं होऊ राहिलं. थांबा जरा. पहिले बाया बाया म्हणा लई लोकांचा गोंधळ होते हे काही. आणि तसं मी पहिले प्राधान्य बायालेच देतो. पहिलं प्राधान्य कोणाले? बायाले. कारण महत्वाच्या कोण आहे? महिला मंडळीच आहे ना. आणि शास्त्रानं त्यानेच प्राधान्य दिलं पहिलं. पुराणानं प्राधान्य कोणाला दिलं पहिलं? तुम्हाला. शासनाने दिलं. शासनाने दिलं आणि शास्त्राने दोन्ही गोष्टीने तुम्हालाच प्राधान्य दिलं. शास्त्रातली धन्य माता नंतर पिता. पुराणात पहिले कुडी कन्या नंतर पुत्र. शास्त्रानं प्राधान्य कोणाला दिलं? तुम्हाला. आणि शासनानं कोणाला पहिले प्राधान्य दिलं? गटातनी तुम्हीच. अर्ध्या तिकिटीत तुम्हीच. 1500 कोण आहे पुढं? पण यायला 1500 भेटले. यायने तर खर्च नाही टाकले. आहे का 1500 तुमच्याजवळ? पण तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहोत. तुम्ही तर 1500 खर्चले. पण आम्ही किती मोठे लोक झालो. आमचा मेवना मुख्यमंत्री आहे ना. मग बायकोचा भाऊ, ज्याचा बायकोचा भाऊ मुख्यमंत्री असेल त्याच्या बहिणीचा नवरा किती श्रीमंत असेल. अर्धी तिकीट आहे तुम्हाला दिली का नाही? आम्हाला म्हणलं का माणसाला अर्धी तिकीट म्हणून? नाही बाय. आता काही दिवसानं तुम्हाला फुकट तिकीट होणार आहे. फुकट यायले. फुकट तिकीट झाली की बस स्टँडवरच स्वयंपाक करत जा. तिथं स्वयंपाक करत जा. तिथं जेवत जा. एसटीतच झोपत जा. यशाल तर या नाही तर तिकडेच राहा. पाहून सांगू काही काही गोष्टी चुकू राहिल्या. कायदा आपल्यासाठी आहे. आपण कायद्यासाठी नाही. कायदा आपल्यासाठी आहे. जरी फुकट तिकीट असेल पण विनाकारण फिरायचं. कायदा आपल्यासाठी, आपण कायद्यासाठी. फुकट तिकीट आहे म्हणून म्हातारे लोक फुकट पण महिन्याच्या महिन्या पंढरपूरला चालले. फुकट आहे म्हणून 75 वर्ष आलेले. देव का पागल आहे का फुकट्याला पावणार आहे? तुम्ही रात्रंदिवस एसटीत प्रवास केला तर मला त्रास होणार नाही. मला नाही होत.
पण तुम्हाला होते काऊन, तुम्हाला काऊन होते, मध्ये काऊन नाही? मी हुशार माणूस आहो, मी वाटत नाही का काही देऊन हुशार नसतं तुम्ही बोलावलं असतं का, बोलावलं असतं का? बरं मग तुम्ही हुशार ना, तुम्ही हुशारच आहात माणसं, फक्त तुमच्या हुशारीत फरक आहे आणि माझ्या हुशारीत. त्या बाया एसटीत करते धूम करते आणि तुमची हुशारी काय, खिडकीकडून जाताना शेला फेकता. हे बाया गेल्या की शेला फेकून देते खिडकीतून, त्या सीटवर बसते. तुम्ही अगोपणा केला की तुम्हाला जैलात घालते, शासन यायच्या मागं आहे. कारण तुमची हुशारी शेल्यापर्यंत आहे, माझी सांगू कुठपर्यंत आहे. मी जे वस्तू टाकील ना सीटवर यायची काय ताकद आहे फेकायची. मी घरूनच भातन वरण आणत असतो पन्नीत कामी, कोणाचं लक्ष नसलं की मुठभर भातन वरण फेकून द्यायचा सीटवर, सर्वांच्या मागून येण्याचं. याची काय ताकद आहे फेकायची. कोणी मी बसतच नाही, सर्वांच्या मागून जातो. कोणाही पाहिलं, कोणाही बाईनं पाहिलं की माय बघलं वाटते बी कोणतरी, अजिबात बसत त्याच्यावर बसत. सर्वांच्या मागून आपण जायचं आणि ते भातन वरण पेपरानं बाजूला करायचं. आपल्याला माहिती आहे ते भातन वरण, आणि त्याच्यावर आपण बसलो की हे बाया मोठं माकडे पाहते. माय पागल आहे वाटते बाई, मी आड आहे वाटते बाई, वकल्यावर बसला बाई. आता सांगू महत्वाची गोष्ट, खरीच पागल आहो, खरीच पागल नाही का, पागल आहो मी. रोज 100-150 किलोमीटर जाणं, 100-150 किलोमीटर येणं आणि इथं येऊन बडबड करणं, पागल नाही का, पागल नाही. सोन्यासारखे लेकरं सोडून, लोखंडासारखी बायको सोडून इथे येऊन बडबड करतो, पागल नाही का. सोन्यासारखे लेकरं आहे. तुम्ही बाई संग बोलले माया, हे बाई संग बोलले फोनवर, म्हणे तुमची बाई बोलली म्हणे लगेच ठेवून दिले म्हणे फोन. मी म्हणतो तसं काही नसतं, आपण वारकरी लोक आहे, एकमेकाचे हो ना, आपण एकच आहो ना. तुमचं घर काय, मा घर काय, म्हणलं माय लेकरं काय, तुमचे लेकरं काय, माई बायको काय, काही म्हणलंय फोनवर बोलत जा. आणि मग व्हिडिओ कॉल केला आम्ही, व्हिडिओ कॉल. पोरग खांब्यावरून पडलं ना 11,000 वोल्टच्या, इथे याची बाई अवस्था नाही, बरं अवस्था इथे याची नाही. पोरग 11,000च्या व्होल्टून पडले, हात गीत जळलेले, आता डोक्याला टाके पडले. पण देवात कृपा त्या पांडुरंगाची सोडतच नसते, त्याच्यात हजारात एखादा माणूस सुटते, त्याच्यात महापोरग सुटलं. पांडुरंग आहे ना, पांडुरंग पुंडलिकासाठी आला विटेवरी आणि आमच्यासाठी आला डीपीवरी. लोटलं त्या पांडुरंगानं, लोटलं नाही तर सुटत नसते पोर. आणि ते पोरगही दाखवलं मग यायले, हात जायलेले अशी अवस्था आहे. पण ते बापरे हे वय का म्हणे तुमचं पोरग. म्हणलं हो, वाटत नाही म्हणे, वाटत नाही तरी माच होय बा. मग त्याची माय दाखवली तर म्हणे मायच्या वाहनावर गेलं म्हणे. म्हणलं शेजाऱ्याच्या तर नाही गेलं ना, आणि जाऊ नका म्हणे, खोटं नाही करत. घरची बाई एवढं पोरग बिमारीचं आहे, तुम्ही कीर्तन करता. आणि मी म्हणलं आजचं कीर्तन आता रद्द करतो सकाळपासून नांदा. पण यायचा फोन आल्यावर राहल्या गेलं नाही. मग उचलली थैली, मग पिशवी उचलली, तिनं केलं भजन चालू दरवाजापाशी. ना जा रे तुमसे छोड़ के ना जा रे. तरी मी आलो. मी म्हणलं बायको पुढच्या जन्मात भेटते, कीर्तन भेट गेली जरी ते बायको पुढच्या जन्मात भेटते. तुम्हाला सांगतो, इकडे भाऊबंद शब्द आहे का, भाऊबंद शब्द आहे. बरं भाऊ कवा होते आणि बंद कवा झाले. हे आल्या ताईपासून बोलणंच बंद झालं भावाभावायचं. नाही तर पहिले भाऊच होते, खेळले बागडले, लहानाचे मोठे झाले. हे आले की बंद झाले. पहिले भाऊच होते, हे आले की बंद झाले. हात जोडून विनंती करतो, तुम्हाला वाईट नका वाटू दे. तुम्ही माझ्या आई होय, माझ्या आईने मी बोलतो, माझ्या बहिणीने बोलतो. तुम्ही आल्या त्यापासून भाऊ बंद झाले, तसं होऊ देऊ नका, तसं. आणि तुम्हाला सांगतो माणसाले, यायनं जर तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका म्हणलं, त्याची रस दिवाळी बंद करा. आणि हे जर रस दिवाळी बंद केली, हे म्हणून मी राहणार नाही तर जाऊ द्या, गेल्या जाऊ द्या, मी तुम्हाला दुसरी करून देतो.
नाही दुसरी भेटली तर माहिती देतो मी कटाईलेलोच हवं जाणार नाही ना यायलेच कुठं माणसाशिवाय इलाज आहे आपल्या पतीशिवाय आहे का पती तुमचा देव आहे ना तुम्ही देवाला सोडून जाऊ तरी कुठे शकता फक्त तुम्ही बोलता विठ्ठल विठ्ठल असले लोक मध्ये म्हणते एकटीतली तुम्ही पागल आहे वाटते माणूस वकड्यावर बसला मी खरीच पागल आणि माणसाला तुम्ही बी पागलच व्हा तुम्ही पागल यवालात हुशार म्हणून जगल्यापेक्षा परमार्थात पागल म्हणून मरा मोक्ष भेटल हो हस्तिनापुरात दुर्योधनासारखा हुशार कोणी नव्हता दुर्योधन माहिती असेल दुर्योधन एवढा हुशार होता पण मांडी फुटून मेला कसा मेला मांडी फुटून मेला परमार्थात पागल होती विदुर काकाची पत्नी सुलभा देवी देवाले केळाचे सालपट दिले तरी मोक्ष दिला विठ्ठल विठ्ठल परमार्थ करत असताना पागल अवस्था झाली पाहिजे असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीची विधी त्या गोरोबा काकाची अवस्था पहा स्वतः तर लेकरू पायाखाली तोडलं विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण स्वतःच्या पायाखाली काय जाता तुकडा त्याला म्हणते भजन आणि त्याला म्हणते परमार्थात पागल त्याला म्हणते परमार्थात पागल हात तोडून टाकले गोरोबा काकानं इतिहास सांगायला टाइम नाही नवलाची गोष्ट टाळी वाजवा हे भूगाववाल्याचं वैभव हे भूगाववाल्याचं वैभव 31 वर्ष झाले टिकून ठेवलं हे नवल आहे विठ्ठल नवलाची गोष्ट ऐक सके बाई कुंभाराला त्याने म्हणते परमार्थात असलेलं पागल परमार्थात पागल झाले सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कीर्ती आणि कीर्तन जे ऐकल त्याची कीर्ती सूर्यचंद्र आहेपर्यंत कीर्तनाचा महिमा गोरोबा काकाचे हात तुटलेले जुटले होते विठ्ठल विठ्ठल या गावाचं कौतुक वाटते की लेकरही कीर्तन आले आहे हे नवल आहे लेकर यांचे कीर्तन कायच्या संग खा लागते समजते का पण कीर्तनात येऊन बसते हे लहानपणापासून केलेले कीर्तन ऐकलेले हे लेकर इथे येऊन उभे राहणार आहे असे वागवणार आहे असे असे हे तर आहे बिचारे हे हे लेकर हे लहानपणापासून आमच्या भागात म्हातारपणी म्हणते कीर्तन ऐका समज लोकांचा गैरसमज आहे परमार्थ हे म्हातारपणी करायचं असते म्हातारपणी नाईलाजानं करायला लागते म्हातारपणी आता 8 दिवसाच्या आधी आमच्याच गावातला एक बुडा म्हणे जीव जे जाणार म्हणे सप्त्यावर म्या म्हणलं काय करशाल बा सप्त्यावर तुम्ही करशाल काय वाजवींना म्हणे विना म्हणे विना म्या म्हणलं आतापर्यंत नाही दिसला तुले विना आता सुद्या नाही भेटल्या म्हणजे सुना म्हणून तुमच्या संग वाजवतो विना
जेवानीत पडला संसारात पिन्ना, आता नाही भेटल्या सुद्या सुना ना इलाजानं घ्या लागते. पहिले जर घेतला असताना बाबाजी तुम्ही नाही, तुम्ही पहिल्यापासून परमार्थ करता, तुमच्यावर तुम्ही पहिल्यापासून आहे, जवानपासून नाही. जवानपणापासून जर घेतला ना विना तर सुद्या भेटत होत्या सुना. लहानपणापासून परमार्थ केला तर त्या घरात संस्कार राहते, त्या घरातल्या सुना सुद्याच राहते. तशाही बाकीच्या घरच्या सुद्याच आहे बिचाऱ्या, पण संस्कार असले की हे परमार्थिक धार्मिक संस्कार असल्या तर तसेच वयन कळत नाही का तसं वय. आमचा मामाजी बापा मारकरी आहे. मारकरी म्हणल्यावर तिथं कसे लोक आहे व्यवस्थितच राहा वागण ना ते. आणि माळीची किती किंमत आहे या आहे का तुमच्या गळ्यात? ज्याच्या ज्याच्या गळ्यात असेल त्यानं करा बरं हात खाली. सर्व याच्याच आहे म्हणजे हात खालीच आहे ना, मग सांगायला काही हरकत. अहो शिवा भाऊ, या माळीनं मा परमार्थ तर होऊनच राहिला, कारण देवानं पोरग वाचवलं हे परमार्थाची पोच पावती आहे. परमार्थ केल्याची संसार व्यवस्थिशीर नसला तर परमार्थात मन लागत नाही. आपण काय तुकाराम महाराज होय का सदैव सुळके जवळ येता तोर धाके, भिक्षेचं पात्र आला हाती तरी त्यानं मना अवघी आनंदाची सृष्टी झाली. ते कुठे तुकाराम महाराज, कुठे तुझे महाराज, कुठे राजा भोजन, कुठे गंगुतेली. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्वसामान्य जीव, आपण सर्वसामान्य जीव. कीर्तनात आहे तोपर्यंत कीर्तनात मन लागते, घरी गेलं की लेकरा बाहेर गुंते. भ्रमर भेदी कोंडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कडिके माझी सापडे कोवडी. आपल्या ताकद आहे लेकरं बाय सोडून परमार्थ करायचा, पण आपण करत नाही. आपण करत नाही का? ज्ञानोबा आहे की ओळीच आहे. भ्रमर भेदी कोंडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कडिके माझी सापडे कोवडी. कवळं कवळं फुल आहे हो कमळाचं. पाकड्या किती कवड्या आहे, पण त्याच्यात एक घोंगा नावाचा किडा येऊन बसते. एवढा आसक्त होते त्याच्यात, एवढा आसक्त होते. तसाही बी या घरात नाही लेकरा बायात हे जीव आसक्त होते. अहो त्या किड्यात एवढी ताकद आहे, काष्ट म्हणजे लाकूड कोणाची ताकद आहे. भलतैसे काष्ट कोरडे परी कडिके माझी सापडे. कवळ्या कवळ्या फुलात सापडते. संध्याकाळी ते फुलं असं मिटते त्याच्यात भोंगा मरते, पण पाकडीले धक्का लागू देत नाही. लोक संसारात लेकरा बायात मरते पण त्याला धक्का लागू देत, स्वतःचा जीव गमावते. आणि ज्ञानोबाची ओव्यास आणि संत मामासाहेब दांडेकर हाय सर्वांच्या परिचयाचे. संत मामासाहेब दांडेकर त्यांचे कीर्तनातले शब्द आहे. आमचे गुरु सांगे गुलाबराव महाराज, त्यांचे कीर्तनातले शब्द आहे. कीर्तनकार गावराने असो का आळंदीकर असो, कीर्तन कुठेही शिका, कीर्तन कुठेही शिका, पण कीर्तन व्हायला ज्ञानोबाराच्या माऊलीच्या 5 ओव्या तरी सांगत जा. ओवी झाली, मी 5 अजून 4 ओव्या झाल्याशिवाय कीर्तन सोडत. मग ते भला किती 2 वाजो का 3 वाजो, मी कीर्तन सोडत नाही. 4 ओव्या सांगितले. बरं ज्ञानोबारावर उपकार आहे का मग 5 ओव्या सांगितल्या तर? उपकार नाही, प्रामाणिकपणा म्हणून, कृतज्ञता म्हणून. जर नाही सांगाल तर आपण काय एवढे कृतज्ञ आहोत? आपण का भस्म सुरू का ज्याच्या भरोश्यावर खातो, माऊलीच्या भरोश्यावर खातो. गीता कोणालाच समजे नाही. लोकले ज्ञान जोगी हित वेद अवतार पांडुरंग शरणम रज हमता पापे विमोक्ष इच्छामि शुचः गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम. कोणाला वाचायला टाइम नाही, कोणाला समजत नाही आणि कोणाला त्याच्यात मन लागत नाही. हे गीतेचं ज्ञान जे लोपलेलं ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीच्या रूपातून प्रगट केलं. गतिर्भरता प्रभु साक्षी जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीच. 2 ओव्या झाल्या बुवा. विठ्ठल विठ्ठल. आग्रह आहे माझ्या सर्व. मी लहान माणूस आहो पण मग आग्रह आहे 5 ओव्या तरी सांगत जा. 5 ओव्या एका ओवीवर प्रवचन करते ना, तो बिल्डिंगला बांधल्या बांधल्या नाही का. मी 12 एकर वावर घेतलं. म्या
काहून सांगतो तुम्ही तुमचे लेकर कीर्तनकार केले पाहिजे म्हणून. पण आता बसवते, आता इस्टेट कमावणं बसवते. मी निश्चय केला आता 1 करोड रुपये कमावल्याचे दम घे, प्रतिज्ञा करावं लागते. तेव्हा सुख भेटते, तेव्हा समाधान भेटते. निश्चय कर आता एवढी कमाई करील, याच्यानंतर करणार नाही बसवते. आता माझी 1 करोड रुपये झाली समजा, थोडंशी राहील. आता मी थोडेसे दिवस पैसे घेतो कीर्तन, नंतर फुकट करणार आहोत. नंतर फुकट फक्त 40 वर्ष घेतो अजून, नंतर फुकट घेतो ना. चला आता तुम्हाला सांगू, तुम्हाला जर 25,000 पगार असेल तर तुम्ही असा निश्चय करता 5 करोड रुपये कमावी, याच्यानंतर पैशाकडे पाहणार. सुख भेटेल, समाधान भेटेल, आनंद भेटेल. जर मर्यादा माणसाला नाही, प्रतिज्ञा नाही करसा, निश्चय नाही करसा, किती काय कमा केली तर मराठ्या वेळेस असमाधानच. आपला काय चिपळा डोळ्या मिरवता. रावणानं नव्हती केली प्रतिज्ञा, रावणानं निश्चयच नाही केला, बसला कमाई करो. 7 कोटी घर सोन्याचे, 10 विमानतळ, 80,000 बायका केल्या, 1 लाख पोरं झाले, 1.25 लाख नातू झाले. मी तिथेच होतो. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, गणपतीला गवत आणायला पाठवलं, भविष्याला येणाऱ्या सटविले हातपाय दाबायला लावले. 33 कोटी देव जैलात घातले. सोन्याले सुगंध सोडतो म्हणे, खारा समुद्र गोळ करतो म्हणे, स्वर्गाले शिडी लावतो म्हणे. एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता, पण निश्चय नाही केला. निश्चय नाही केल्यामुळे श्रीमंत असून सिद्धीच्या दरवाजात भिकारी झाला. म्हणून निश्चय करायचा. बस एवढी कमाई झाली की आपण मस्त एखादा ग्रंथ घ्यायचा किंवा मंदिरात जायचं, देव भजन करायचं. आणि वय झाल्यावर तसे बी 50 वर्ष झाल्यावर घरात चालत नाही. चालते काही? चालते का? घरात काहीच चालत नाही. घरात कोणीच हुशार म्हणत नाही, म्हणते का? चांगली कमाई केली असं कोणीतरी म्हणते का घरचे? बरं हुशार तर कवाच नाही म्हणत. आता माणसाले आता तुम्ही भाऊ म्हणा, वडील म्हणा, तुम्हाला विचारतो, तुम्हाला घरी कोणतरी हुशार म्हणलं का एकदा तरी विशेष लहानपणापासून? सांगा बरं. लहानपणी आई म्हणते मा बाबूले समजत, लग्न झाल्यावर बायको म्हणते माणसाला डोकसं, म्हातारपणी पोरग म्हणते बुड्याले अक्कल. माणसं हुशारच कवा झालेले, पण माणसं छातीने हात लावते. माझ्यासारखा हुशार नाही. येलू नका, बायकोचं पण नाही देत. एकदा बाया बाया म्हणजे राम सिया राम. आता येत्या बरं सरकारची सुविधा कशा जोऱ्यानं, सरकारची सुविधा आली. अरे बापरे, असं कोण ना जरा जोऱ्यानं. सरकारच्या सुविधा आहे का इकडे? ते पेट्या भांडे होते का इकडे? आमच्या इकडे तर लयच पीस आहे होते. 3 वाजता बाया काय होते आमच्या गावातल्या. 3 वाजता दारवेले ऑफिसात काय त्यासाठी भांडे, ते पेट्या. 3 वाजता आमच्या घरची बाई गायब होती. तिथं काय गेट लावलं एका बाईनं, गेटून उडी. म्हातारी होती, गेटून उडी. लुगडं गेटले बुडी ऑफिसात. साहेब सोडून खुर्ची पयाला. घरी बाईनं भांडे घेतले की रस्त्यानं, कोणाचा ट्रक घसर, कोणाची गाडी. फुकटचं म्हणलं की लय जोर नाही. फुकट सांगा ना. देवाचं भजन म्हणलं की काना डोळ्या. मी माफी मागतो, काना डोळ्या नाही का? बरं इथे कीर्तन फुकट आहे ना, आहे का नाही? तिकीट आहे का? काही तिकीट आहे का? तरी एवढ्या नियोजनाच्या मनाने लोक कमीच आहे. किती मोठं नियोजन आहे, वैभव किती आहे, लोक कमीच आहे. आणि कमी खाऊन येते तरी याच्यात काही परतवाड्याचे आहे, काही अचलपूरचे परतवाड्याचे, काही बाजूचे गावाचे. आता काही गावाचे नाव मला माहित आहे, काही गावाचे नवसाळा नाही, चौसाळा. हो, मी नवसाळा म्हणलं होते तेव्हा कधी कधी. मी सलमान खानचा शाहरुख खान करतो. महाईतभर इकडे हातभर तिकडे होते, जरा मागच्या लेखोबरा पुढच्या आता असं होते. तुम्ही घेतला सर्व म्हणजे. आणि लोक कमी काऊन येते कीर्तनात, त्याचं एक कारण आहे.
कोणतं कारण आहे? त्याचं कारण आहे लोक कीर्तनात काऊन कमी येते. लोक सोन्याच्या दुकानात जात असलं तर खिशात पैसे पाहिजे आणि कीर्तनाला यासाठी पुण्य पाहिजे. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली पुण्य पाहिजे. पण यावर्षी मी एकदा तुम्ही मनात मावल्या राम आत्ता जमलं. याच्यासाठी पुरुष मंडळी टाळ्या वाजवा. आता पुरुष मंडळी म्हणा बरं. थांबा आता तुम्हाला जिथूनच द्या लागतात ते. राम सिया राम सिया म्हणा ना. बाहेर धुंदाट सोडल्यासारखे काम करतात. तसे मस्त म्हणा ना. गोस्वामी तुलसीदासजी म्हणे ना. गोस्वामी तुलसीदासाच्या चौपायावर गोस्वामी तुलसीदासजी चौपाई का म्हणे ना. तर निर्गुण ब्रह्म सगुण होऊन राम रूपात उभं राही पुढे येऊन. मला माहित आहे तुमच्याजवळ माहित नाही. तुमच्याजवळ माहित नाही. माझ्याजवळ माहित आहे. हे मलाही माहित आहे. आवाज माईकच्या द्वारे तुमच्यापर्यंत नाही गावात पोचत. पण तुमच्यापाशी माहित नाही. पण तुमचा आवाज देवापाशी पोचल्याशिवाय राहत नाही. राम सिया राम जमलं. तसं मी यावर्षी कांनी रामाच्या भजनाचा जास्त जोर दिला. काऊन? त्रेतायुगात नवमीच्या दिवशी राम जन्मले होते आणि कलियुगात 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा अयोध्येत जन्म झाला ना. मी कोण्या पक्षाचा माणूस नाही. पण मी रामाचा माणूस आहो. बरं मी देवाचा माणूस आहो. मी पक्षाचा कोणच नाही. गैरसमज करून घ्यायचा नाही. अजिबात गैरसमज करून घ्यायचा नाही. अयोध्येत मंदिर झालं सर्वांनी हरिकाला आला का नाही? मले नाही आला. म्हणजे तुम्ही म्हणा ना काऊन? माकडे स्वारव द्या चौकदार बाबा राहू द्या. इकडेच पाहुणा आकडे. मी त्याच्यापेक्षा पाहिलं चांगला. बसू द्या तिथं बसत. तुम्ही कन्फ्युज झाले असाल की तुम्हाला काऊन नाही हरिकाला. वाटत नाही का? राम मंदिर झालं सर्वांनी हरिकाला. हे कीर्तनकार असून याने नाही म्हणते तर त्याचं एक कारण आहे. आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं. आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं काय नवल आहे? रामाची जन्मभूमीच अयोध्या होय. अयोध्येतच मंदिर होणं नवल नाही. आपल्यातली ताकद सांगू का? कुठं मंदिर बांधायचे सांगू? दगड मार नका करू. कोण्या पक्षाचा होय म्हणून असंही नका म्हणू. पण मा कर्तव्यच आहे. मी सांगितल्याशिवाय अयोध्येत मंदिर झालं हेही नवल नाही. आपल्यातली ताकद एवढी आपण कुठेही मंदिर बांधू शकतो. सांगू ताकद. दगड मार नका करू. करसाल तर कीर्तन झाल्यावर माझा कीर्तनाचा भंग. आपल्यातला पावर एवढा आहे. आपल्यात ताकद एवढी आहे. कुठेही मंदिर बांधायची. कुठं मंदिर बांधायची ताकद आहे सांगतो. पण काय करू? अटकली खुटी आपल्यातला पावर सांगतो. फक्त शांततेने ऐकदा जराचे तसेच मुके राहायचे. कीर्तन झाल्यावर मला म्हणता हे चुकलं तुमचं. आपल्यातला पावर सांगतो. हम तो गुलाब को भी कमल बना देते. हर जगह भगवा लहरा देते. लेकिन क्या करूं? हम में एकता नहीं तो अयोध्या की क्या बात करते. हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते.
त्याच्याबद्दल नाराज नाव स्वतंत्र माणूस आहे कुकडी द्या सरकारच्या का शरीरात गोष्टी चांगल्या असते का दोन गोष्टीवर सरकारचं अजूनही लक्ष नाही चुकीच्या गोष्टी करते म्हणून लोक नाराज आहे या बायाला काही गरज नाही तिकीटची 75 वर्षावाल्याला काही नाही लेकरायला फ्री शिक्षण द्या ना विठ्ठल आणि युट्यूबला टाकसाल तर अशा गोष्टी टाकत जा माझ सरकारने चाललं नाही दोन लोकांवर दुर्लक्ष आहे सरकारचं एक शेतकऱ्यावर आणि एक पाकिस्तानच्या बाउंड्रीवर भारतावरचे जय जवानावर जय किसानावर दोनच लोकांवर दुर्लक्ष आहे द्यायचं दोन लोकांवर दुर्लक्ष आहे रात्रभर सैनिक जागते तिथं रात्रभर म्हणून रात्रभर सुखानं झोप घेतो दिवसभर शेतकरी किसान मातीसोबत टक्कर घेते म्हणून पोटभर जेवतो पण त्याच्यावरच दुर्लक्ष आहे विठ्ठल सोयाबीन करा ना 10,000 खाऊ द्या ना 500 रुपये किलोचं तेल सर्वच खायला सोयाबीन 10,000 करत नाही तेल महाग होते होऊ द्या सर्वच खायला पण किसान शेतकरी सुखाचा नाही शेतकरी सुखाचा तर सर्व जगच सुखाचं शेतकरी दुःखाचं सर्व जग दुःखी नाही का चला आता करू का कीर्तनाला सुरुवात कीर्तन सुरू नाही झालं अजून सुरू नाही झालं अजून कीर्तन कुठे कीर्तन केलं मी आता इकडे साहेब पुंगर आता कीर्तन सुरू करतो काही चुकलं तर क्षमा कर जा मी काय देव थोडाच होय नाही माझ्या कीर्तनात अर्धे लोक नाराज होते अर्धे लोक खुश होते काऊन होते मी माणूस आहो देवाची ताकद नाही सर्वांना खुश करायची देवात आहे देवाला चालले नाही आपलं तूही ताकद नाही एखादा माणूस सर्वांना खुश करायचं कारण तोही गोकुळात अवतार घेतला होता कृष्णाचा हस्तिनापुरात दुर्योधनाला नाराज केलं अर्जुनाला खुश केलं विठ्ठल आणि आता कीर्तनाला सुरुवात करतो फक्त एकच सूचना देतो आम्ही मंदात ऍडव्हर्टाइज घेतो ना विठ्ठल 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 तुम्ही टाळी वाजत काऊन टाळी विठ्ठल काऊन तर तुमचं आयुष्य वाढते तुमचं कसं आयुष्य वाढते विज्ञानाचं म्हणणं आहे डॉक्टर लोकांचे मेसेज येते मोबाईलवर 58 वर्षाच्या पुढं 60 वर्षाच्या आत त्या 2 वर्षाच्या कालावधीत 100 पैकी 99 लोक मरून अटॅकनं रासायनिकामुळे केमिकल का तर हृदयविकार होणार आहे पॅरालिस मारणार आहे मग तुम्ही जर विज्ञानवाले डॉक्टर लोक म्हणते तुम्ही ठल शब्दाचा वापर करता ठल 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 हृदयात व्हायब्रेशन निर्माण करते व्हायब्रेशन निर्माण केल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन होते हृदयविकार हृदयातली रक्तवाहिनी व्यवस्थित चालल्यामुळं हृदयविकार होणार नाही हे विज्ञान होय आणि या विज्ञानाले अध्यात्म म्हणजे जर संत लोक म्हणते या विज्ञानाले जर अध्यात्माची जोड लावशाल ना त्या ठल शब्दाले जर वी लावशाल तर विठ्ठल होते मोक्ष पण भेटते चाचोचैनी सांडीजे खंडीचे पाणी राजहंसे तैसे तुझं ज्ञान विज्ञान वाटून देऊ ठल होय विज्ञान आणि वी होय अध्यात्म ज्ञान भरायची 3 ओव्या झाल्या 2 ओव्या झाल्या की कीर्तन सुरू करतो 2 ओव्या झाल्या की कीर्तन बंद करतो आता कीर्तन सुरू एकदा सर्वजण भजन करू तुम्ही म्हणता तुम्हाला बोलावलं भजन करायला आम्हाला काय करायला लावता असं लोक म्हणणार नाही तुम्हाला बोलावलं तारीख घेऊन भजन करायला आम्हाला काय नाही करायला लावता आमचा असा लोकांचा तगादा आहे महाराज लोकांचा की सर्वांले मरा लागते म्हणून भजन करा लागते सर्वांले मले मरा लागते का असं जर तुम्ही विचारलं तर आजा मेला आजा मेला
वसला गेला कर परदेसी आज मेला पंद मेला आज मेला पंद मेला बाप मसला गेला देखत देखत ना तू पंतो ही पैसा देखत देखत ना तू पंतो देखत देखत ना तू पंतो ही पैसा गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88,000 ऋषी गेले 9 ग्रह गेले देवाचे 10 अवतार गेले 56 कोटी यादव गेले लंका जळाली द्वारका बुडाली आपला चिपडा डोळ्या कुठं मिरवता म्हणून भजन करा विठला आता करतो कीर्तनाले सुरुवात अभंगाची विशेषता अशी आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे सत्य साच खरे असं म्हणल्याबरोबर माया भीती वाढला मी टेन्शन मध्ये आलो जगद्गुरु तुकोबारायासोबत संवाद केला तुकोबाराया आम्ही किती साधे लोक आहोत तुम्ही किती हुशार आहात वेदाचा तोर्थ आमासे चठावा पण असे जर बोलले ना तुम्ही आमच्यासारख्या सामान्य लोकांना कसं बोलावं कारण एकच गोष्ट 2 वेळा बोलली तर मूर्ख म्हणते 3 वेळा बोलले तर काय म्हणावं आणि तुम्ही एकच गोष्ट 2 वेळा बोलू नये बोललेली गोष्ट पुन्हा बोलली तर लोक काय म्हणते डबल काय रिवर्स मारतो डबल रिवर्स काय दे एक गोष्ट डबल बोलली तर आणि टिबल बोलले तर काय म्हणावं आणि पुराणाचा असा नियम आहे एक गोष्ट डबल बोलली का मूर्खपणाचं लक्षण तर इथं एकच शब्द 3 वेळा सत्य म्हणजे सत्य साच म्हणजे सत्य आणि खरं म्हणजे सत्य मग एकच गोष्ट 3 वेळा बोलते बरं बोलणारे काय कोण आहे बोलणारे जाळूनी संसार वैसलोंगणी संसाराच्या नावे घालून या वेदाचा तोर तामाची चठावा म्हणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू भगवंताचा अवतार असणारे तुकोबाराया ते म्हणू लागले सत्य साच खरं 3 वेळा बोलते ते मले म्हणे तुझे महाराज मी काय 2 पुस्तकं वाचून कीर्तनकार झालो का मी काय 2 पुस्तकं वाचून कीर्तनकार झालो का मग कसं का हो हे एकच शब्द 3 वेळा काऊन म्हणला बा 2 वेळा बोलला तर मूर्खपणाचे लक्षण आहे ते 3 वेळा बोललं तर त्याला काय म्हणणार तर तुकोबाराय म्हणते काय 1 वेळा बोलाव काय 2 वेळा बोलाव काय 3 वेळा बोलाव याला काही नियम आहे तुमचा एखादा जर मित्र लंगोटी आरसला लहानपणचा जिगरी दोस्त काही कारणास्तव मुंबईला गेला आणि तिकडेच शिफ्ट झाला तिकडेच राहिला 10-20 वर्षानं तुमच्या घरी आला जीवलग मित्र तुमच्या दरवाजात आल्यावर तुम्ही म्हणणार नाही त्याला ये रे बस रे या बसा काऊन त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं त्याच्याबद्दल तसं देवाच्या नावावर एवढं प्रेम आहे तुकाराम महाराजांनी रावल्या नाही जात म्हणून एकच शब्द 3 वेळा विठला